देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आमचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेबांना, त्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे माझ्यासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्या बदलापूरचे लाडके आप्पा, या बदलापूरचे आमदार साहेब किसन कथोरे साहेब यांनी तर स्वतःच्या निवडणुकीपेक्षा माझ्या निवडणुकीसाठी मेहनत घेतलेली आहे आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलेले आहे। हा विजय सगळ्यांना त्यांचा विजय आहे, हा माझ्या एकटीचा विजय नाहीये। आणि त्यांनी माझ्यासाठी दिवस रात्र एकत्र केलेलं आहे आणि विकास कामाला महत्व देण्याचं लोकांना कन्व्हिन्स केलेलं आहे, म्हणून हा विजय आहे। काही आपण जर पाहिलं तर ठाणे जिल्हा हा शिवसेनाचा बालेकिल्ला मानला जाता, आता ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जाईल का? नक्कीच ठाणे जिल्हा, कारण काय लोकांना शांततेचं वातावरण हवं आहे, दादागिरी नको आहे, गुंडागर्दी नको आहे, सोजवळपणा हवा आहे बोलण्यामध्ये, विकास कामांवर बोलण्याला महत्व देणारे लोक आहेत। आपल्या बदलापूरमध्ये खूप सुशिक्षित नागरिक आहेत, तर त्यांना कामं हवी आहेत, त्याच्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीला महत्व दिलेलं आहे आणि भाजपची सत्ता एक हाती इथे आलेली आहे। काही कुठले मुद्दे होते ज्या मुद्द्याला तुम्ही घेऊन समोर गेलेला होता? नेमकं कुठले मुद्दे तुम्हाला असं वाटतात जे बदलापूरमध्ये अद्यापर्यंत ते पूर्ण झाले नाहीये? रेल्वेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, त्या सगळ्या प्रश्नांवर आम्ही तोडगा काढलेला आहे आणि मार्गस्थ लागलेले आहेत। आज आपल्या राज्य सरकारकडून आपल्याला भरपूर निधी प्राप्त झालेला आहे या कामांसाठी आणि ती कामं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चालू झालेली आहेत। त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या गोष्टीला महत्व दिलं आणि त्यांना असं वाटलं की हा जो चेहरा आहे रुचिता राजेंद्र घोरपडे, हा चेहरा आमच्या ह्या शहराच्या विकासासाठी काहीतरी फरक न्याय देईल आणि खऱ्या अर्थाने या शहराचा विकास करेल। मॅडम, आपण जर पाहिलं तर धनशाही विरुद्ध लोकशाही अशी रणनीती थेट भाजप आणि शिवसेना दोन पक्षामध्ये, आपण महायुती सरकारमध्ये देखील आहात, त्यामुळे याच्या पुढे कशा पद्धतीने वाटचाल असणार आहे? नेमकं कोण जिंकलेला आहे? पैसा जिंकलेला आहे का लोकशाही जिंकलेली आहे? सगळ्यांना बरोबर घेऊनच काम करायचं आहे, याच्या पुढे सुद्धा आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊनच काम करणार आहोत। विरोधक फक्त निवडणुकीपुरते असतात, नंतर सगळे एकत्र येतात आणि आपल्या बदलापूरचा इतिहास आहे की शहराच्या विकासासाठी सगळेजण एकत्र आलेले आहेत। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद अजितदादा पवार गट आणि आरपीआय युतीच्या या ठिकाणी नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे आणि आमची बहुमताकडे वाटचाल झालेली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम बदलापूरच्या तमाम सुशिक्षित जनतेला मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप सहकार्य केलं, विकासाला प्राधान्य दिलं, आमदार किसन कथोरे यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे। त्यांच्या विकासाला गती देण्याकरता सौ रुचिता राजेंद्र घोरपडे यांचा